नमस्कार. आज आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत आणि संत परंपरा अंधश्रद्धा निर्मूलन ते मानवता धर्म या विषयावरती संवाद करत आहोत. आदरणीय हरिभक्तपरायण श्यामसुंदर सुंदर महाराजांची अत्यंत प्रभावी मांडणी झालेली आहे. येताना आम्ही असा विचार करत होतो की त्यांचे जे 3 पैलू आहेत की ते कवी आहेत, ते पत्रकार आहेत आणि ते कीर्तनकार आहेत. त्याच्यापैकी कवी हा जो पैलू आहे तो अलीकडच्या काळात आम्हाला दिसत नव्हता. अशी चर्चा करत होतो तर त्यांनी तो पैलू दाखवला आणि त्यांनी त्यांच्या काही कविता सादर केल्या. खरं तर कवी आणि कविता ही संतांचीच परंपरा आहे आणि दुसरी महत्वाची जी कवितेची परंपरा आहे आणि दुसरं महत्वाचं जे कवितेतलं नाव आहे ते आपल्याला माहिती आहे की नामदेव ढसाळ. असं म्हटलं जात होतं की रसाळ नामदेवांचा काळ आता संपलाय आणि ढसाळ नामदेवांचा काळ आता चालू झालाय. असे नामदेव ढसाळ महाकवी होते. त्या महाकवींनी सांगितलंय की पूर्व परंपरेमध्ये मी 2च कवींना मानतो आणि त्याच्यापैकी पहिले कवी अर्थातच तुकोबाराय आणि दुसरे कवी आपल्याला आश्चर्य वाटेल याच अहिराणी मातीचा गंध लागलेल्या महान कवयित्री बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी या अहिराणी मातीचा गंध लागलेल्या राणा मागातल्या अशिक्षित कवयित्री होत्या. पण अशिक्षित असूनही त्यांनी जे तत्वज्ञान मांडले ते अत्यंत महत्वाचं होतं. म्हणून आचार्य यात्रेने असं म्हटलंय, जेव्हा त्यांना त्यांचे चिरंजीव बहिणाबाईंचे चिरंजीव सोपान काका चौधरी या सोपानदेव चौधरींनी बहिणाबाईंचा संग्रह त्यांना भीत दाखवला. आचार्य यात्रेने तो उघडून ते सगळं वाचलं आणि आचार्य यात्रे त्या सोपानदेवांना म्हणाले, सोपानराव तुम्ही गंभीर गुन्हा केलाय. ते घाबरले. काय झालं म्हटले, तुम्ही महाराष्ट्राचं हे अस्सल 52 कशी सोनं लपवून ठेवलंय, हा तुमचा गुन्हा आहे म्हटले. म्हणजे बहिणाबाई चौधरी अत्यंत महत्वाच्या कवयित्री होत्या आणि त्या तत्वज्ञ कवयित्री होत्या. त्यांनी तत्वज्ञान सांगितलं, केवळ राणामागातल्या कविता केल्या नाहीत. त्या बहिणाबाई चौधरींनी पांडुरंगाचं वेगळेपण सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की बाकीचे देव हे धनिकाचे देव आहेत आणि श्रमिकाचा देव म्हणजे पांडुरंग आहे. हा गरिबाचा देव आहे, कष्टकऱ्याचा देव आहे, शेतकऱ्यांचा देव आहे. त्यांच्या कवितेमध्ये असं म्हणतात, सोन्या रुपयाने मडला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा इठुबा पाना फुलात राजी. धनिकाचे देव हे सोन्या रुपयानं मडलेले आहेत आणि गरिबाचा, कष्टकऱ्याचा, शेतकऱ्याचा आपला पांडुरंग हा मात्र पाना फुलामध्ये राजी होणारा देव आहे. हा गरिबाचा देव आहे आणि या देवाच्या बद्दल सगळ्यांच्या मनामध्ये आदर आहे, सगळ्यांच्या मनामध्ये प्रेम आहे. कारण याला बाकी काही लागत नाही, याला फक्त प्रेम लागतं. असा हा फक्त प्रेमाने प्रसन्न होणारा देव हा वारकरी संप्रदायाचा देव आहे आणि त्याचं एक कौतुक बहिणाबाईंनी केलेलं आहे. त्या बहिणाबाई या अहिराणी मातीतल्या, या खानदेशाच्या मातीतल्या आहेत आणि त्यांच्यावरती वारकरी संतांचा मोठा प्रभाव आहे. पहिलं आपलं जे 35 वर्ष पूर्ण झाली त्यामुळे आळंदीला अधिवेशन होतं. त्या आळंदीच्या अधिवेशनामध्ये आपण सांगत होतो की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वारसा हा ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा आहे. त्यामुळे हे अधिवेशन आळंदीमध्ये होते आणि आळंदीच्या काही अंतरावरच सासवडला ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे भाऊ सोपान काकांची समाधी आहे. सोपान काका हे धाकटे होते. माणसानं नकटं असावं पण धाकटं असू नये. धाकटं असल्यावर काही घरात मान सन्मान नसतो. मी धाकटा आहे ना, तर माणसानं नकटं असावं पण धाकटं असू नये. त्यामुळे सोपान काकांचं कर्तृत्व झाकवलं गेले. सोपान काकांची समाधी तिकडे सासवडला आहे. म्हणजे पुणे परिसरामध्ये आपण ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काकांना अभिवादन केलं. विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक आपण खानदेशामध्ये घेतली. कारण जी 2 भावंड उरलेली होती, एक निवृत्तीनाथ आणि दुसरे मुक्ताई माऊली, ते दोन्ही या खानदेशाच्या मातीत त्यांच्या समाधी आहेत. त्या दोघांना आपण आळंदीमध्ये अभिवादन केलं. या दोघांना अभिवादन करण्याकरता आपण
खानदेशाच्या मातीमध्ये जमलेलो आहोत. इथे जळगावमध्ये मुक्ताई नगरला मुक्ताई माऊलींची समाधी आहे. त्या मुक्ताई माऊलींनी या विचारांचा एका अर्थाने पाया घातला असं म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे की जेव्हा ज्ञानदेव समाजावरती रागावले, रुसले, जेव्हा त्या काळच्या सनातनी ट्रोलर्सनी त्या ज्ञानदेवांना छळलं, तेव्हा ते ज्ञानदेव एका झोपडीमध्ये गेले. कारण लोक त्यांना संन्याशाची पोरं म्हणून हिनवत होते. आणि असे हिनवले गेलेले ज्ञानदेव झोपडीचा दरवाजा लावून त्या झोपडीमध्ये बसले. आणि झोपडीमध्ये ज्ञानदेव बसल्यानंतर त्यांना संतत्वाची जाणीव करून देणारा उपदेश जर कुणी केला असेल तर तो मुक्ताई माऊलीने केलेला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा पाया घालणाऱ्या ज्ञानदेवाच्या संतत्वाचा पाया हा एका महिला संतांनी घातलेला आहे. हा वारकरी संप्रदाय. संन्यासाची पोरं कुणी बोलतीही नाही, बहिणाबाई चौधरींचीच कविता आहे. कारण बहिणाबाई खानदेशातल्या, मुक्ताबाई पण खानदेशात त्यांची समाधी. त्यामुळे या ताटीच्या अभंगावर बहिणाबाईंनी रचलेली कविता फार सुंदर कविता आहे. संन्यासाची पोरं कुणी बोलतीही नाही, टाकी देईल पोरांचं तोंड कधी पाहू नये. लोकांची भावना सांगतायत बहिणाबाई की ज्ञानदेव हे संन्यासाचं पोर आहे म्हणून त्यांना लोकांनी हिनवलं. टाकी देईल पोरांचं कधी तोंड पाहू नये. या टाकलेल्या पोरांचं तोंड बघू नका असं लोक म्हणायला लागले. आणि हिनवले गेल्यामुळे ज्ञानदेवांचं काय झालं? असं माझं तोंड कसं दावू मी लोकाले. ज्ञानदेवांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. असं माझं तोंड कसं दावू मी लोकाले, ताटी लाई ज्ञानदेव घरामध्ये रे दडले. ताटी लावून ज्ञानदेव घरामध्ये दडले. असं माझं तोंड कसं दावू मी लोकाले, ताटी लाई ज्ञानदेव घरामध्ये रे दडले. तर सोन्नर महाराजांसारखी काही कविता मला करता येत नाही, त्यामुळे दुसऱ्याच्या कविता सांगण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. ताटी लाई ज्ञानदेव घरामध्ये रे दडले. आता घरामध्ये दडल्यानंतर काय झालं? उबगले ज्ञानदेव. उबग आला समाजाचा ज्ञानदेवांना. कोपले ट्रोलर्स सनातनी हे लोक, सनातनी लोक कोपल्यामुळे ज्ञानदेवांना उबग आला. उबगले ज्ञानदेव घडे असंगाशी संग. असंगाशी संग घडला आणि उबगलेले ज्ञानदेव झोपडीमध्ये ताटी लावून बसले. उबगले ज्ञानदेव घडे असंगाशी संग, कळवयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग. मुक्ताबाई कळवल्या आणि त्या ताटीच्या अभंग बोलायला लागल्या. आता ताटीच्या अभंगाचं मोल बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. एका थोर दर्जाच्या कवयित्रीनं दुसऱ्या थोर दर्जाच्या कवयित्रीतेच्या कवीचं मोल या पुढच्या ओळीमध्ये सांगितलंय. त्या म्हणतात, घेती हिरीदाचा ठाव. हिरीदाचा म्हणजे हृदयाचा, अहिराणी भाषा. घेती हिरीदाचा ठाव, ऐका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. एका एका अभंगात मुक्ताईनी पांडुरंग उभा केला. आता ताटीचे अभंगाची ही जी पार्श्वभूमी हे बहिणाबाईंनी सांगितले, ही कीर्तनकार पण सांगतात. पण नंतर काय घडलं हे काय कुठे लिहिलेलं नाही. पण बहिणाबाई ती रिकामी जागा आपल्या प्रतिभेनं भरून काढतात. आणि मुक्ताबाईंनी जेव्हा ताटीच्या अभंगातनं ज्ञानदेवांना उपदेश केला तेव्हा ज्ञानदेवांची प्रतिक्रिया काय होती, ज्ञानदेवांचा प्रतिसाद काय होता, बहिणाबाई सांगतात, गह्यरले ज्ञानदेव. ज्ञानदेव गहिवरले, गह्यरले असा शब्द आहे. गह्यरले ज्ञानदेव डोळे गेले भरीसण, म्हणजे डोळे भरून आले. डोळे म्हणजे डोळे. गह्यरले ज्ञानदेव डोळे गेले भरीसण, असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण. एवढा भाग्यवंत भाऊ की ज्यांना मुक्ताई सारखी बहीण लाभावी असं बहिणाबाई म्हणतात. आता हे जे ताटीचे अभंग सांगितलेले आहेत, हे ताटीचे अभंग फार महत्वाचे आहेत. या ताटीच्या अभंगातला एक अभंग मी तुम्हाला सांगतो. अभंग असा आहे, वरी भगवा झाला नामे, आंतरी वश केला कामे. भगवे वस्त्र घालणारे लोक वर्ण भगवी घालतात, पण आंतरी वश केला कामे. भगव कशा करता घालायचं तर संन्यास घ्यायचा. संन्यास कशा करता घ्यायचं तर बायका पोरांमध्ये जीव गुंततो म्हणून संन्यास घ्यायचा. पण मुक्ताबाई सांगतात की तसं करू नये, कारण भगवं वस्त्र वरून घातलं जातं पण आतनं अंतःकरण भगवं होत नाही. हे जे भोंदू साधू जे आपण म्हणतो ते कशामुळे निर्माण होतात, हे बाह्य वेशाला भुलवण्यासाठी निर्माण होतात. म्हणून मुक्ताबाई म्हणतात, वरी भगवा झाला नामे, आंतरी वश केला कामे. कारण नुसत्या भगव्या रंगाच्या वस्त्रानं काय होत नाही. भगव्या रंगाच्या वस्त्रानं जर संत होता येत असतं तर तुकोबाराय म्हणतात कुत्र्याला सुद्धा संत म्हणावं लागलं असतं.
भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ, तुकोबाराय विचारतात. म्हणजे बाह्य खुणा ज्या संतांच्या आहेत त्या बाह्य खुणांवरनं संत ओळखता येत नाही, त्याच्या आतल्या खुणेवरनं संत ओळखावे लागतात. आपल्याकडे संतांच्या काही व्याख्या ठरलेल्या आहेत. महाराज कुणाला म्हणावं तर ज्याच्याकडं गाडी आहे, ज्याच्याकडं बॉडी आहे आणि ज्याच्याकडं दाढी आहे. ते दाढी लागते, बॉडी लागते आणि गाडी लागते. आता माझ्याकडे बॉडी नाही, दाढी पण नाही, म्हणजे दाढी आहे पण त्या महाराजांसारखी नाहीये, पण माझ्याकडे गाडी आहे 65 लाखाची एसटी महामंडळाची. तर त्यात महाराजाला दाढी आवश्यक आहे. एकदा एका ठिकाणी गेलो होतो, नाशिकला कुंभमेळा भरला होता आणि एक महाराज आले, दाढी वगैरे वाढलेली, एवढी दाढी वाढलेली की दाढी धरायला 2 माणसं होती. माझ्याजवळ आल्यावर मी म्हटलं महाराज दाढी फारच वाढली. ते म्हटले तुम्हाला माझं वय माहित नाही का? मी म्हटलं काय नाही हो, खरंच माझं वय माहित नाही. अहो खरंच माझं वय, तुमचं वय माहित नाही? अहो म्हटले मी रामाच्या लग्नात बुंदी वाढायला होतो. म्हणजे माझ्या शेजारी एक मित्र होता, महागासरला खाड करून महाराजच्या कानाखाली लावली. मी म्हटलं महाराजच्या कानाखाली का लावली? बरोबर आहे म्हणला, हा रामाच्या लग्नात बुंदी वाढायला होती तेव्हा मी जेवायला होतो म्हणला, त्यानं बुंदीच वाढली नाही म्हणला, तेव्हा बुंदी वाढली नाही म्हणून आता कानाखाली लावली. मी काय कुंभमेळ्याला जात नाही, हे काल्पनिकच प्रसंग आहे, पण विनोदासाठी तुम्हाला सांगितला. कारण कुंभमेळ्याबद्दल आमच्या तुकोबारायांनी म्हटलंय, आली सिंहस्थाची परवडी, न्हाव्या भटा झाली धणी. सिंहस्थाच्या परवडीमध्ये बाकी काही नसतं, फक्त 2च लोकांचे धंदे होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की बाह्य खुणांवरनं आपण संत ओळखतो. दाढी वाढवून जर कोणी संत होत असतं तर तुकोबाराय म्हणतात अस्वलाला सुद्धा संत म्हणावं लागलं असतं, कारण अस्वलाला सुद्धा दाढी असते. वाढवणी जटा फिरे दाही दिशा, तरी जंबोवेशा सहज स्थिती, तुकोबाराय म्हणतात. त्याच्यामुळं मुक्ताबाई माऊलींनी सांगितलं आपल्याला की वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. आज ना उद्या तो उघडा पडणारच आहे, त्याची विटंबना जगामध्ये होणारच आहे. त्याच्यामुळे बाह्य खुणाला भुलू नका. पण लोकांना नुसतं भुलू नका असं म्हणून चालत नाही. त्याचं कारण असं आहे की लोक वेगवेगळ्या मानसिक आजारांनी त्रस्त असतात, वेगवेगळ्या कारणांनी ग्रस्त असतात, आणि वेगवेगळ्या मानसिक कारणांनी ग्रस्त असलेल्या लोकांना आधार मिळतो तो अशा साधूंचाच, म्हणून ते तिकडे जातात. ज्ञानोबारांनी त्याचं अचूक वर्णन केलंय. तापत्रयी तापले गुरु ते गिवसती, 3 तापाने तापलेले, म्हणजे काही भौतिक अडचणी असतात लोकांच्या, काही आध्यात्मिक अडचणी असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात. त्याच्यामुळे त्या अडचणीतनं मार्ग काढायचा खरा मार्ग दिसत नाही. त्यामुळे ते काय करतात, तापत्रयी तापले गुरु ते गिवसती, भगवे दे कुणी म्हणती तारा स्वामी. भगवे कपडे घातलेला एखादा माणूस बघितला का काय म्हणतात, तारा स्वामी, आम्हाला तारा म्हणतात. भगवे दे कुणी म्हणती तारा स्वामी, तवते नेनोनी उपदेशाची रीती, अनान उपदेशती ठकले निश्चिती. ठकले म्हणजे फसले. अशा गुरुकडे जाऊन हे लोक फसतात. म्हणून मुक्ताई माऊलींनी काय सांगितलं, आता काही लोक म्हणतात, किंवा नरेंद्र दाभोळकर पण त्यांच्या भाषणामध्ये सांगायचे की जेव्हा आपण एखाद्या भोंदू साधूवर टीका करतो तेव्हा ते सगळं ऐकून घेतात आणि शेवटी ते एकच म्हणतात, आमचे साधू तसे नाहीत बरं का, आमचे बाबा असे, बाकीचे असतात तसे पण आमचे बाबा तसे नाहीत. 4 वर्षांनी त्याचे बाबा पहिल्या बाबापेक्षा भयंकर निघतात, पण आधी काय म्हणतात, आमचे बाबा तसे नाहीत. म्हणून मुक्ताईने सांगितलं कुठल्याच बाबाकडे जाऊ नका, काय करा, विवेक नांदे त्याच्या सवे, आप आपणा शोधून घ्यावे, विवेक नांदे त्याच्या सवे. स्वतःच ते शोधा आणि स्वतःच आप आपणा शोधून घ्यावे, विवेक नांदे त्याच्या सवे. जर स्वतःच स्वतःला शोधून घेतलं तर आपण विवेकी बनतो. ज्या कारणांसाठी आपण त्याची उत्तरं शोधण्याकरता त्या बाबांकडे जातो ती कारण स्वतःच शोधा, आणि स्वतःच शोधल्यानंतर तुमच्याकडे काय येईल, विवेक येईल. आणि विवेक आल्यामुळे 2 गोष्टी तुमच्यातनं निघून जातील, एक आशा निघून जाईल आणि दुसरा दंभ निघून जाईल. म्हणून मुक्ताई माऊली उपदेश करताना शेवटच्या चरणात म्हणतात, आशा दंभ अवघे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आशा आणि दंभ आवरा आणि ज्ञानेश्वर माऊली तुम्ही ताटी उघडा.
असं मुक्ताई माऊली सांगतायत. आता हा अभंग हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी पंचसूत्री आहे त्या पंचसूत्रीतली 4 सूत्र या एका अभंगाच्या 4 चरणामध्ये आलेली आहेत. बरोबर, याच्या धर्माची चिकित्सा आलेली आहे, कृतिशील विधायक स्वरूपाची चिकित्सा आलेली आहे. याच्यामध्ये संतांचा वारसा अर्थातच आहे, म्हणजे या पूर्ण अभंगाचा वारसा म्हणजे संतांचाच वारसा आहे. शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी काही पंचसूत्री आहे त्यातली 4-5 सूत्र या 4 चरणाच्या अभंगामध्येच आलेली आहे. म्हणून बहिणाबाईंनी म्हटलं, घेती हिरिदाचा ठाव ऐका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. असे एक एक करून ताटीचे 27, 28, 20, 25 अभंग आहेत ताटीचे मुक्ताईंनी लिहिलेले. या मुक्ताईंचा वारसा असलेल्या या खानदेशामध्ये ही विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणं हे महत्वाचं आहे. अंधश्रद्धेपासून समाजाला मुक्ती देण्याकरता मुक्ताई माऊलींच्या भूमीमध्ये ही बैठक पार पडते. दुसरे, त्र्यंबकेश्वरला ज्यांची समाधी आहे ते निवृत्तीनाथ, म्हणजे धून जन असं खानदेशाचं वर्णन आहे. धून जन म्हणजे धू म्हणजे धुळे, न म्हणजे नंदुरबार, ज म्हणजे जळगाव आणि न म्हणजे नाशिक. धून जन हे जे काही धून जन आहे यातला काही भाग पूर्वी खानदेशामध्ये नव्हता, पण आता जे हे 4 जिल्हे हे खानदेशाचे किंवा उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे मानले जातात त्यातला त्र्यंबकेश्वर तालुका, तिथं निवृत्तीनाथांची समाधी आहे. या निवृत्तीनाथांनी काय सांगितलं, अहंता खंडावी समता वर्तावी, अहंकाराचं खंडन करा आणि समतेने वर्तन व्यवहार करा. या निवृत्तीनाथांच्या संदर्भातली एक गोष्ट मी आपल्याला सांगतो. काय झालेलं होतं, वारकरी लोकांच्या दिंड्या संतांच्या क्षेत्राला सुद्धा जातात. जशा देवाच्या क्षेत्राला जातात तशा संतांच्या क्षेत्राला सुद्धा जातात. त्यामुळे वर्षभर चाललेलेच असतात. आषाढ वारी समजा पावसाळ्यात आहे, त्याच्यानंतर कार्तिक वारी हिवाळ्यात येते, लोक कार्तिक वारीला माऊलींच्या वारीला जातात. अशा वर्षभर वाऱ्या चाललेल्या असतात. ऊन, पाऊस आणि वारा तिन्ही गोष्टी असतात. म्हणून बहिणाबाई चौधरींनी जे वर्णन केले, अरे वारकऱ्या तुला नाही ऊन वारा थंडी, झुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी. म्हणजे ऊन, वारा, पाऊस या सगळ्याला झुगारत पंढरपूरची दिंडी येते. तसं निवृत्तीनाथांना पण वारकऱ्यांच्या दिंड्या येतात. निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला किंवा पौष महिन्यात यात्रा भरते तेव्हा. समाधी सोहळा समजा ज्येष्ठ महिन्यात असतो, ज्येष्ठ महिन्यात पालख्या निघालेल्या असतात, त्यामुळे ज्येष्ठ महिन्यात नसतो पण पौष महिन्यामध्ये यात्रा भरते निवृत्तीनाथांची, तेव्हा दिंड्या येतात. आणि त्या दिंड्यांचा मुक्काम नाशिकला असायचा. आणि नाशिकमध्ये गोदावरीच्या घाटावर जेव्हा वारकरी कीर्तनकार कीर्तन करायला उभा राहायचा, तुकोबारायांच्या अभंगावर निरूपण चालू व्हायचं, तेव्हा त्या घाटावरची जी पुरोहित मंडळी आहे ती हातामध्ये शेण घ्यायची आणि त्या कीर्तनकारांवर फेकायची. हा शिरस्ताच पडलेला होता, त्यामुळे त्या घाटाचं नाव होतं शेणमारीचा घाट. अजून जरी आपण नाशिकमध्ये गेलो आणि लोकांना विचारलं शेणमारीचा घाट कुठे आहे, तर लोक तो शेणमारीचा घाट दाखवतात. का शेणमारीचा घाट, तर त्या घाटावर वारकरी कीर्तनकारांना शेणमार होत होती, म्हणून त्या घाटाचं नाव शेणमारीचा घाट. ही गोष्ट भाऊसाहेब महाराज बार्शीकरांना कळली. भाऊसाहेब महाराज बार्शीकर नावाचे वारकरी संप्रदायातले मोठे अधिकारी सत्पुरुष होते. ते कीर्तन करण्याकरता नाशिकला आले आणि नाशिकमध्ये गोदावरीच्या शेणमारीच्या घाटावर कीर्तन करायला लागले. कीर्तनाकरता तुकोबारायांचा अभंग निवडला आणि तुकोबारायांचा अभंग निवडल्या या सगळ्या पुरोहित मंडळींनी, भटजी मंडळींनी हातामध्ये शेण घेऊन मारण्याच्या तयारीमध्ये होते. पण भाऊसाहेब महाराज बार्शीकरांनी एक केलं की कर्मकांडावर टीका चालू केली, कर्मकांडाची चिकित्सा चालू केली, पण संतांच्या अभंगाच्या पुराव्याबरोबर वेदोपनिषदातले पण पुरावे द्यायला सुरुवात केली. आता वेदोपनिषद म्हणजे यांचे ग्रंथच होते ना, यांना प्रतिष्ठा देणारे ग्रंथ होते, त्यामुळे त्यांना विरोधही करता येईना आणि सहनही होईना अशी परिस्थिती निर्माण झाली. ते काय बोलले नाही. ते नंतर भाऊसाहेब महाराजांकडे आले. ते म्हटले तुमचं सगळं आम्हाला पटलं, धर्मामध्ये नसेल कदाचित कर्मकांड, पण रूढी धर्मस्य बलवान, हा रूढी धर्मापेक्षा बलवान असते, त्यामुळं तुम्हाला या रूढीनुसार वागावं लागेल. आणि आमच्या नाशिक शहरात अशी रूढी आहे म्हटले की इथं आलेल्या प्रत्येक माणसाला त्याचं श्राद्ध पिंडदान करून, मुंडन करून मगच त्यानं जायचं, अशी आमच्या नाशिकच्या गोदावरी घाटावरची रूढी आहे म्हटले. ते म्हटले असं प्रत्येक माणसाला करता? हो म्हटले, इथं नाशिकमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाचा आम्ही करतो. त्यावेळेला लग्नाचा सोहळा मुलीच्या घरी होत होता.
ते म्हटले मग तुमच्या मुलीचं जेव्हा लग्न असतं तेव्हा जावई आल्यावर त्या जावयाचं पण श्राद्ध पिंडदान करून मुंडन करता का म्हटले. अहो लग्नात कसं मुंडन करायचं म्हटले, लग्न हा सोहळा आहे, सोहळ्यात मुंडन म्हणजे आपण शकून. मग भाऊसाहेब महाराज बार्शीकर म्हटले तुमच्यासाठी लग्न हा जसा सोहळा आहे तसं आमच्यासाठी दिंडीनं संतांच्या क्षेत्री जाणं हा सोहळा आहे. आणि तो सोहळा असल्यामुळं आम्ही श्राद्ध पिंडदान करणार नाही. ते म्हटले ठीक आहे. त्याच्यावर काय उत्तर देणार. दिंडी गेली, परत माघारी निघाली. माघारी निघाल्यावर या पुरोहित मंडळीने परत भाऊसाहेब महाराजांना गाठलं आणि भाऊसाहेब महाराजांना म्हटले आता सोहळा संपला, आता करा मुंडन म्हटले. आजूबाजूचे वारकरी होते त्यांच्या, ते म्हटले श्राद्ध पिंडदान कुणाचं करायचं असते, मेलेल्या माणसाचं की जिवंत माणसाचं. ते म्हटले मेलेल्या माणसाचं, मृत पूर्वजांसाठी करायचं असते. बरोबर आहे म्हटले, आम्ही आमचे पूर्वज आमच्या संतांना मानतो. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वरणू. संतांना आम्ही मायबाप मानतो आणि आमचे मायबाप असलेले संत जरी देहरूपाने गेलेले असले तरी विचार रूपाने अजून जिवंत आहेत. त्यामुळे आम्ही श्राद्ध पिंडदान करणार नाही. हा वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. हे तात्विक भान वारकरी संप्रदायामध्ये जागरूक होतं. म्हणून या खानदेशाच्या मातीमध्ये आपण या प्रकारचा सोहळा घेतला. खरं तर गेल्या वेळी जेव्हा आळंदीत घेतला तेव्हा आळंदीवरच मी बोललो होतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने मांडणी केली होती. माझ्या भाषणाचं नंतर ते त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पत्रिकेमध्ये छापलं. त्याचं शीर्षकच दिलं होतं आळंदी पुरोगामित्वाचा वारसा जपणारी माती. तर त्या भागातल्या लोकांच्या आस्था, श्रद्धा, धारणा या गोष्टी लक्षात घेऊन थोडंसं मला बोलण्याची सवय आहे. पण आता संत परंपरा आणि अंधश्रद्धा निर्मूलन या दोन गोष्टी सांगितल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना अनेक कविता पाठ आहेत हे मला माहिती आहे. तशीच त्यांना बहिणाबाईंची एक कविता पाठ आहे. तुमच्यापैकी जो ती कविता मला या व्याख्यानानंतर म्हणून दाखवेल त्याला उदार 11 रुपयाचं बक्षीस मी देणार आहे. 11च लावलेलं परवडते. तर जसं ज्योतिषाच्या विरोधात आपल्या तुकोबाराने अभंग लिहिला, तो अभंग काय, सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान त्याचा आम्हाशी कंटाळा पाहून आवडती डोळा, असं तुकोबाराने सांगितलं. त्याच्या अगोदर एकनाथ महाराजांनी एक मोठा दौर नावाची रचना करून त्याच्यामध्ये ज्योतिषांचं सगळं पितळ उघडं पाडलेलं आहे. तशीच बहिणाबाईंची सुद्धा एक कविता आहे, बहिणाबाई चौधरींची. अरे ज्योतिषा, हा नको नको रे ज्योतिषा, हा हा आता ती काही मला पाठ नाही, त्यामुळे तुम्ही जरी चुकी सांगितली तरी मला होयच म्हणावं लागणार. कोणीतरी म्हणून दाखवा. हा माझं दैव मला कळे, माझा हात नको पाहू. उदार सांगितले. सांगायचा मुद्दा असा की बहिणाबाईंसारख्या रानामाळ्यात खुरपणाऱ्या आणि काम करणाऱ्या एक महिला आपल्याला हे शहाणपण शिकवतायत, जे शहाणपण आताच्या क्लास 1 ऑफिसरला आणि शिकलेल्या अशिक्षितांना अजूनही कळलेलं नाही. बहिणाबाईंना ते कळलेलं होतं, कारण बहिणाबाईंवर मुख्य प्रभाव होता तो वारकरी संप्रदायाचा. वारकरी संप्रदायाशी संबंधित त्यांच्या एवढ्या सगळ्या कविता मी सांगितल्या. त्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो विचार आहे तो त्यांच्याकडे वारकरी परंपरेतनच आलेला होता. आणि तिसरा जो शब्द आहे तो मानवता धर्म. बहिणाबाईंची अत्यंत सुंदर कविता आहे, ज्या कवितेला भालचंद्र नेमाडे सारख्या ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांनी त्याचा उच्चार केलेला आणि त्याचं महत्व सांगितलेलं आहे. अरे अरे माणस, कधी होशील माणूस, लोभापायी झालं माणसाचं रे काणूस. अरे माणसा कधी होशील माणूस, माणसाला सांगते माणूस व्हा. म्हणजे माणूस माणूस आहे पण त्याला सांगतायत माणूस व्हा. का माणूस व्हायला सांगतायत? कारण लोभापायी तो माणूस राहिलेला नाही, माणसाचं काणूस झालेलं आहे. त्या काणूस झालेल्या माणसाला माणूस करण्यासाठी ही सगळी संतांची परंपरा आहे. माणसाला माणूस बनवण्यासाठीची परंपरा आहे. माणसाला जे कृत्रिम गोष्टी चिटकलेल्या आहेत, जातीच्या, धर्माच्या, स्त्री पुरुष भेदाच्या, या सगळ्या बाजूला सारून
माणसाला माणूस बनवण्याचा विचार वारकरी परंपरेने दिलेला आहे. म्हणून आपण मानवता धर्म म्हणतो. तोच मानवता धर्म बहिणाबाईंच्या कवितेमध्ये सगळं आलेला आहे. म्हणून संत परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवता धर्म अशी आपली ही सगळी परंपरा आहे. अंतिमतः जसं चक्रधर स्वामींनी सूत्र सांगितलेलं आहे, तुम्ही मनुष्य मात्र होऊनी असावे. आपल्याला कुठल्याही उपाधी सगळ्या बाजूला सारून आपल्याला फक्त माणूस म्हणून जगायचंय. आणि हे माणूस म्हणून अधिक सुंदर कसं जगता येईल याच्याकरताच संतांचा आणि समाज सुधारकांचा वारसा आहे. जसं आपली पूर्वीची परंपरा ही श्रमण धर्माची होती, त्या श्रमण परंपरेतनं काही तत्व वारकरी संप्रदायाने आणि एकूणच देशभरातल्या भक्ती परंपराने स्वीकारली. महानुभाव असतील, लिंगायत असतील, कबीर पंथ असेल. त्याच्यानंतर हा सगळा वारसा सुधारकांच्याकडे गेला आणि सुधारकांच्या नंतर तो वारसा आपण जोपासत आहोत. त्या अर्थाने आपण त्यांचे विचार वारस आहोत, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि जसं सोन्नर महाराज म्हटले तसं महाराष्ट्रामध्ये संतांचा आणि समाज सुधारकांचा वारसा सांगणाऱ्या ज्या काही चळवळी आहेत त्यातली जिवंतपणानं, मजबूतीनं सगळ्या जाती धर्मात, हे महत्वाचं आहे. महाराष्ट्रामधल्या अनेक पुरोगामी चळवळी त्यांची क्षमता म्हणा किंवा मर्यादा म्हणा, काही चळवळी या जाती आवर्तनामध्ये अडकलेल्या होत्या. पण सगळ्या जाती धर्मात आणि महाराष्ट्राच्या सगळ्या प्रांतामध्ये असलेली जर जिवंत लोक चळवळ कुठली असेल तर ती अंधश्रद्धा निर्मूलन समिती. ही जिवंत लोक चळवळ आणि त्या जिवंत लोक चळवळीनं हा संतांचा आणि सुधारकांचा वारसा खऱ्या अर्थाने जपलेला आहे. तो जपण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. मला बरोबर 8:33 माईक हातामध्ये आला होता. 9 वाजलेले आहेत. 9:03 माझ्या बोलण्याला पूर्ण झाली की अर्धा तास पूर्ण होणार होता. त्यामुळे 3 मिनिटं माझ्या हातात आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वेळी मी लिहिलेलं होयो होयो वारकरी हे पुस्तकच्या कमी प्रती आलेल्या होत्या. याही वेळेला त्या दुसरी आवृत्तीच्या कमीच प्रती आल्या, कारण ते छापाई पूर्ण झाली नव्हती. पण तुमच्यासाठी मी घेरडीवरनं कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरची छापाई आहे आणि तिथून मग इकडं आलो. पण त्या प्रतींचं जे बॉक्स आणला होता आपण सोन्नर महाराजांनी आम्ही सगळेजण मिळून येताना, तो त्यांच्यासोबत लग्नाला गेला कुठेतरी. तर तो उद्या येईल. मी गेल्या वेळी म्हटलं होतं की लग्नाचा आहेर म्हणून ते पुस्तक घ्या, तर त्याला लग्न हा शब्द त्या पुस्तकाला एवढा चिटकलेला आहे की तो गेला निघून तिकडे. आणि आता लग्नाचा विषय निघालायच तर सांगायला पाहिजे. इथे कुकुरमुंडा नावाचे गाव आहे. आपल्या शहाद्यापासनं साधारण 40-45 किलोमीटर अंतर असेल कुकुरमुंडा गाव. तिथं मला जायचं होतं. त्याचं कारण असं आहे की तिथं कुकुरमुंडेकरांची एक वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. तिथे एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे कुकुरमुंड्यामध्ये. 1921 साली तुकाराम महाराजांचे वंशज भागवत महाराज देहूकर तिथं कुकुरमुंड्याला आले होते 1921 साली. आणि ते कुकुरमुंड्यात आल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तिथं यज्ञ केलेला होता. आता वारकरी परंपरेत यज्ञ बसत नाही, पण लोक करतात. योग याग विधी येणे नोहे सिद्धिवायाची उपाधी दंभधर्म महाराजांनी सांगितलं. पण त्यांनी यज्ञ केला होता आणि कीर्तन पण ठेवलं होतं. त्या कीर्तनाकरता भागवत महाराज देहूकर आले होते आणि मंदिरामध्ये दर्शनाकरता निघाले. पण तिथल्या पुरोहितांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की तुम्हाला दर्शन घेता येणार नाही, कारण तुम्ही शूद्र आहात. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वंशज असलेल्या आणि मराठा समाजातल्या अर्थात ते होते, त्या भागवत महाराज देहूकरांना विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाण्यापासून इथे कुकुरमुंड्यात रोखलं 1921 साली. म्हणजे साधारण 100-104 वर्षापूर्वी वगैरे कुकुरमुंड्यात रोखलं. भागवत महाराज देहूकरांना त्याचा राग आला. त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुल्यांचं पहिलं सविस्तर चरित्र ज्यांनी लिहिलं ते पंढरीनाथ पाटील. आता बक्षीस लावत नाही कोणी लिहिलं याच्यावर, कारण तुम्ही उत्तर देणार आहे ते माहिती आहे त्याच्यामुळे. ते पंढरीनाथ पाटील ते फिरत फिरत या भागात पिंपरी आढावला एक बोर्डिंग काढलं होतं. त्या बोर्डिंगचा निधी घेण्याकरता आले होते आणि योगायोगाने त्यांना कळलं. ते कुकुरमुंड्यात गेले. त्यांनी भागवत महाराजांची बाजू घेतली आणि सांगितलं की विठ्ठलाजवळ असा कुठलाही भेदाभेद नाही. सोवळ ओवळ बाकीच्या देवाला चालत असेल, आमच्या पांडुरंगाला सोवळ ओवळ चालत नाही. पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव
अखंडित प्रेम भाव तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या देवाजवळ सोवळं ओवळं काही चालत नाही. शेख मोहम्मद बाबा जन्माने मुसलमान असलेले संत काय म्हणतात, ऐसे केले त्या गोपाळे नाही सोवळे ओवळे. आमच्या गोपाळाला, आमच्या पांडुरंगाला सोवळं ओवळं काही लागत नाही. बाकीच्या देवाला लागत असेल पण पांडुरंगाला लागत नाही. हे सोवळं ओवळं देवाला आमच्या लागत नाही. कुठलाही माणूस पूर्वी तर जेव्हा दशमीला वारकरी पंढरपुरात यायचे तेव्हा पहिलं दर्शन हे धुळभेटीचं असायचं. हातपाय न धुता पायाच्या धुळीसह देवाची प्रेमानं भेट घेणं म्हणजे धुळभेटीचं दर्शन असायचं. असा देव आहे का? बाकीच्या देवाला हातपाय धुवून जावं लागतं. इथं नियमच असा आहे की हातपाय न धुता जावा. हातपाय न धुता पायाच्या धुळीसह जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, त्याला धुळभेटीचं दर्शन म्हणतात. पंढरीनाथ पाटलांनी, त्यांचं नावही पंढरीनाथच होतं, त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव होता. त्या पंढरीनाथ पाटलांनी भागवत महाराजांची बाजू घेतली. दरम्यानच्या काळात भागवत महाराजांना सत्यशोधक समाजाचा विचार पटला आणि 1925 साली त्यांचं लग्न होणार होतं. हे लग्न आळंदीचं एक सत्यशोधक वारकरी घर होतं, रामदास बाबा कबीर बुवांचं. त्यांच्या मुलीशी भागवत महाराजांचा विवाह झाला. गेल्या वेळी मी आळंदीत सांगितलं. त्या दोघांचा विवाह आळंदीमध्ये पार पडणार होता. देहूकरांची सगळी भावकी तिथं आली आणि जेव्हा प्रत्यक्ष लग्नाची वेळ जवळ येत चालली आणि भटजी काही दिसना, म्हणजे ब्राह्मण जातीतला भटजी दिसना, तेव्हा ते विचारायला लागले, अहो लग्नाला ब्राह्मण नाही देहूकर मंडळी. ते म्हटले आम्ही त्यांना बोलवणार नाही, गावातली ब्राह्मण लोक आमच्यावर चिडून आहेत म्हटले. ते म्हटले आम्ही आमच्या गावचा ब्राह्मण आणतो. ते म्हटले नाही पण आम्हाला त्यांच्याकडनं लग्नच लावायचं नाही. शेवटी ही देहूकर मंडळी चिडली, भागवत महाराजांना वाळीत टाकल्याचं घोषित करून बैलगाड्या झुंपल्या आणि ते परत माघारी निघून गेले. इकडं बरोबर 6 वाजता गोरज मुहूर्तावर भागवत महाराज देहूकरांचं लग्न लागलं सत्यशोधक पद्धतीने आणि तो लग्न सोहळा संपन्न झाला. पण या लोकांनी त्यांना वाळीत टाकलं आणि माणसाला सगळ्यात मोठी वेदना वाळीत टाकल्याची होती. आता त्या वाळीतनं ते कसे बाहेर पडले याची गोष्ट सांगतो, थांबतो. ज्यांनी वाळीत टाकायला पुढाकार घेतला ते होते बाबासाहेब देहूकर इनामदार. ते त्या संस्थांचे अध्यक्ष होते आणि त्यांचा एक सावत्र भाऊ धाकटा तो बिना लग्नाचा होता, बाळकृष्ण बुवा देहूकर. त्या बाळकृष्ण बुवा देहूकरांना त्यांनी एक स्थळ आणलं. ते कुठलं स्थळ होतं माहितीये का? पुण्याचे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते केशवराव जेध्यांच्या पुतणीचं. आता एवढं मोठं स्थळ हे नाकारणार नव्हते आणि केशवराव जेधे असल्यामुळे ते लग्नामध्ये ब्राह्मण बोलवणार नव्हते. त्याच्यानुसार पुण्यामध्ये बिना ब्राह्मणाचं ते लग्न लागलं आणि ते लग्न लागल्यामुळं आता सावत्र भावालाच कसं वाळीत टाकायचं म्हणून यांच्यावरचा बहिष्कार उठवला. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडे घडलेल्या आहेत. इथं कुकुरमुंडा जवळ आहे, लग्नाचा विषय निघाला म्हणून सांगितलं. तर या सगळ्या सुंदर कार्यक्रमासाठी आदरणीय माधव बावगे सरांनी बोलवलं. त्याचबरोबर आदरणीय संजय बनसोडे सरांची निवड झाल्याचं कळलं. इतरही सगळ्या ज्या नवीन निवडी झाल्या त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी बोलवलं आणि शांतपणे संतांविषयीचा हा संवाद ऐकला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानून थांबतो. धन्यवाद.